चला आज आपण इनवर्स फाइंड आउट करणार आहोत बाय युजिंग रो ट्रान्सफॉर्मेशन ने. आणि काल आपण बघितलं होतं की फाइंड रो इनवर्स बाय युजिंग रो ट्रान्सफॉर्मेशन. ओके, त्याच्यासाठी आपण एक सिस्टीम बघितली होती. काय पहिले आपण कन्सिडर करतो ए इंटू ए इनवर्स इज इक्वल्स टू आयडेंटिटी मॅट्रिक्स. ओके, आपण मॅट्रिक्स मध्ये आहोत, नंबर मध्ये नाही. ओके, ह्या ए इनवर्सला आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर आपण या ए ला कशात कन्वर्ट करतो अगोदर? Just you have to convert it into an identity matrix. Okay, या matrix आपण by using suitable row transformation we have to convert these matrices into a row using row transformation into a identity matrix. Okay, now मग आपण ह्या matrix ला कन्वर्ट करतो आयडेंटिटी मध्ये. मग हा आयडेंटिटी याला तसंच ठेवतोय into a inverse. ओके, जे ऑपरेशन आपण इन्व्हर्स करण्यासाठी वापरतोय किंवा आपण जे चेंज करतोय त्या मॅट्रिक्सला कशात कन्वर्ट करतोय आपण? आयडेंटिटी मध्ये. मग ज्यावेळेला आपण आयडेंटिटी मध्ये ह्या मॅट्रिक्सला कन्वर्ट करतोय ते जे ऑपरेशन आपण वापरतोय तेच ऑपरेशन आपण आयडेंटिटीवर वापरायचे आहे. बरोबर आहे. तो कशात कन्वर्ट होईल? बी मध्ये. बरोबर आहे. आय इंटू ए इनवर्स काय येतोय? ए इनवर्स इट सेल्फ येतोय. बरोबर ना. मग तो मॅट्रिक्स माझा काय राहणार आहे? बी मॅट्रिक्स राहणार आहे. ॲडी ऑफ कर नम्रता. ओके, आपण बघत होतो की इनवर्स फाइंड आउट करायचा आहे बाय युजिंग रो ट्रान्सफॉर्मेशन. मग आपण कंडिशन काय आपल्याकडे? ए इंटू ए इनवर्स इज इक्वल्स टू आयडेंटिटी. युजिंग दिस रो ट्रान्सफॉर्मेशन वी हॅव टू कन्वर्ट दिस मॅट्रिक्स ए इंटू आयडेंटिटी मॅट्रिक्स. ओके, ए वर आपण ऍज इट इज राहू द्यायचा आहे. ए जसा आहे तसं राहू देणार. आणि जे ऑपरेशन आपण ए ला आयडेंटिटी मध्ये करण्यासाठी वापरतोय तेच ऑपरेशन कोणावर अप्लाय करायचं आहे? आयडेंटिटी या मॅट्रिक्स वर, आरएचएस वर वापरायचं आहे. बरोबर ना. मग ज्यावेळेला आपण आरएचएस वर वापरतो त्यावेळेला तो मॅट्रिक्स आयडेंटिटी राहणार नाही. तो कशात कन्वर्ट होईल? बी मध्ये कन्वर्ट होईल. आणि बी मध्ये कन्वर्ट झाल्यानंतर आय इंटू ए इनवर्स काय येतो? ए इनवर्स तो इक्वल टू बी. म्हणजे ए इनवर्स जो बी असेल तो माझा काय असणार आहे? ए इनवर्स राहणार आहे. तुम्ही लक्षात घ्या की आपण इनवर्स फाइंड आउट करण्यासाठी आपण काय करतोय. नंतर आपल्याकडे एक सिस्टीम आहे, काही स्टेप्स आहेत. त्या स्टेप्स आपल्याला इथे बघायच्या आहेत की आपण इनवर्स काढताना आपण काय करायचं. ओके, इनवर्स काढण्यासाठी 2x2 साठी आणि 3x3 साठी काही स्टेप्स आहेत. बरोबर, आपण स्टेप्स बघितल्या. स्टेप्स टू रिड्यूस. ओके, टू रिड्यूस द मॅट्रिक्स ओके इंटू युनिट मॅट्रिक्स किंवा आयडेंटिटी मॅट्रिक्स. युनिट किंवा आयडेंटिटी मॅट्रिक्स. ओके, जर सपोज आपण पहिला घेतला असेल मॅट्रिक्स कुठला आहे? जस मॅट्रिक्स ए काय 2x2 चा मॅट्रिक्स असेल. मला ह्या मॅट्रिक्सचा काय करायचं आहे? आयडेंटिटी मध्ये कन्वर्ट करायचं आहे. या मॅट्रिक्सला कशात कन्वर्ट करायचं आहे? आयडेंटिटी मध्ये. ज्यावेळेला सपोज दॅट ए मॅट्रिक्स माझा असा काहीतरी असेल, एलिमेंट घेतो मी A11 A12 A21 A22 2x2 चा मॅट्रिक्स आहे. मग अगोदर कुठला एलिमेंट 1 करायचा, कुठला एलिमेंट 0 करायचा. बरोबर ना. मग आपण कसं बघणार? बघा, A11 ला काय करायचंय? 1 करायचंय. नसेल तर त्याला त्याच व्हॅल्यूने काय करायचं? डिवाइड करायचं त्या रोला आणि त्याने 1 करायचंय. बरोबर ना. त्याच नंबर डिवाइड केल्यानंतर तो काय होईल? 1 होईल. बरोबर ना. मग ज्या वेळेला मी A12 सॉरी आपला 2-1 आहे अगोदर, हा झाला. इथून कुठे येणार आपण? 2-1 कडे येणार. बरोबर ना. ज्या वेळेला मी 2-1 कडे येईल त्यावेळेला A21 इक्वल टू काय करायचा? 0 करायचा. पण कोणाचा वापर करून? A11 म्हणजे हा 1 केला ना आपण. ओके, युजिंग A11 इज इक्वल टू 1 चा वापर करायचा आहे. बरोबर आहे. म्हणजे याचा वापर करायचा, याला 1 केला आपण, याचा 1 चा वापर करायचा आणि याला काय करायचंय? 0 करायचा आहे. मग ज्या वेळेला मी 0 केला त्यानंतर आता पुढे हा A22 काय करायचा आहे? 1 करायचा. हा 0 झाला. 2-1 काय झाला? 0 झाला. आता याला काय करायचंय? 1 2 इक्वल टू 1 करायचंय. ओके, याचा वापर करायचा आहे. याला 2 ला काय केलं मी? 1 केलं. मग आता A12 काय पाहिजे मला? कोणाचा वापर करायचा आहे? A22 चा वापर करायचा आणि त्याला
हा 1 आहे बरोबर ना. A12 ला काय करायचं 0 करायचं आहे युझिंग A22 म्हणजेच काय सिस्टीम इकडे आलं आणि मग इकडे येणार आहे. म्हणजे हा मॅट्रिक्स कशात कन्वर्ट होणार आहे आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट होणार आहे. ओके म्हणजे माझ्या स्टेप्स आहेत पर्टिक्युलर स्टेप्स आहेत काय A11 माझा 0 असेल त्याच्यानंतर A21 इक्वल टू 0 1 असेल A21 0 करायचा आहे युझिंग A11 चा वापर करून. याला 1 करायचं आहे A22 ला ओके इटसेल्फ डिवाइड करून आपण करू शकतो 1 असेल तर काही हरकत नाही. A12 ला 0 करायचं युझिंग A22 ला बरोबर. इकडनं अशी सिस्टीम आपली सिस्टमॅटिकली. नाउ सपोज दॅट जर मॅट्रिक्स असेल 3x3 चा A11 फिक्स असणार आहे लक्षात घ्या. आपण रो ट्रान्सफॉर्मेशन साठी सांगतोय कोणासाठी फक्त रो ट्रान्सफॉर्मेशन कॉलम साठी नाही कॉलम साठी वेगळी प्रोसेस A12 A13 A21 A22 A23 A31 A32 and A33 हा किती क्रॉस कितीचा मॅट्रिक्स आहे 3x3 जस्ट टू कन्वर्ट दिस मॅट्रिक्स इनटू आयडेंटिटी मॅट्रिक्स. ओके मग बघा आता सिस्टमॅटिकली कसं जायचं आपल्याला. पहिला काय A11 काय करायचा 1 हा झाला 1 नंतर याला काय करायचं आहे 0 करायचं आहे म्हणजे A21 आणि A31 हे दोघे एलिमेंट काय करायचे 0 बरोबर ना. आणि याचा वापर करून या दोघांना काय करणार 0 म्हणजे इकडनं असं आलं बरोबर. म्हणजे A21 आणि A31 काय पाहिजे मला 0 पण कोणाचा वापर केला युझिंग A11 इज इक्वल्स टू 1 बरोबर. म्हणजे हा 1 असेल तर याचा हा या 1चा वापर करायचा आणि या दोघांना काय करायचं 0 करायचं. नंतर कुठे जायचं आहे A22 कडे त्याला काय करायचं 1 करायचं झालं. याला हा 1 झाला त्यानंतर कुठे जायचं 32 कडे. मग A32 इज इक्वल्स टू 0 युझिंग याला 0 करायचं आहे पण कोणाचा वापर करावा लागेल A22 चा युझिंग A22 इज इक्वल्स टू 1 झालं. नंतर मग याला काय करणार इकडे आलो होता आपण बरोबर आहे. तेच लक्षात घ्या कुठे जायचं आपल्याला A33 काय करायचं आहे 1 करायचं आहे झालं इथपर्यंत. नंतर पुढे आता या A33 ला 1 केलं त्यानंतर कुठे जायचं हे दोघांकडे बरोबर ना. याचा वापर करायचा हा 1 आहे बरोबर. या दोघांचा वापर या दोघांना काय करायचं आहे 0 करायचं म्हणजेच काय A13 इक्वल टू A23 इक्वल टू 0 आणि कोणाचा वापर करून A33 चा युझिंग A33 इक्वल्स टू 1 झालं. हा तर ऑलरेडी 1 केला होता आपण इकडे वरती आलो आपण आता हा एवढा एकच इलेमेंट राहिला A12 राहिला बरोबर. तो इलेमेंट मला काय करावं लागेल 0 मग याचा वापर करा आणि याला काय करा 0 म्हणजेच काय आता A12 इक्वल टू 0 युझिंग A22 इक्वल टू 1. लक्षात घ्या जेवढे इलेमेंट चेंज करावे लागतील तेवढे ऑपरेशन आपल्याला इथे घ्यावे लागतील. लक्षात ठेवा इलेमेंटवर डिपेंडेंट राहणार. जे इलेमेंट मी चेंज करेल त्या इलेमेंटला मला काय करावं लागेल ट्रान्सफॉर्मेशन यूज करावं लागेल. हे झालं 2x2 चा आणि हे झालं 3x3 साठीचा. ओके हा पर्टिक्युलर फॉर्म्युला आहे ते आपण इझिली करू शकतो याचा. ओके नाव आपण आता पुढेचा एक्झाम्पल स्टार्ट करणार याच्या रिलेटेड युनिवर्स टू फाइंड अ युनिवर्स युझिंग सुटेबल रो ट्रान्सफॉर्मेशन इफ एक्झिस्ट. जर एक्झिस्ट होत असतील तर काय फाइंड आउट करायचं आहे इन्व्हर्स फाइंड आउट करायचा आहे. ओके त्याच्यासाठी आपल्याला डिटर्मिनंट काढणं गरजेचं असेल. डिटर्मिनंट कसा काढायचा आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे फॉर्म्युला व्यवस्थित लक्षात ठेवा आणि मग त्यानंतर काढायचं आपण. नाव क्वेश्चन बघा काय असेल आपले प्रॉब्लेम स्टार्ट करतो आपण मॅट्रिसेस मधला. क्वेश्चन काय असेल तर बघा क्वेश्चन फर्स्ट फाइंड विच ऑफ द फॉलोइंग मॅट्रिसेस are invertible find which of the following matrices are invertible and hence find inverse if exist. जर इन्व्हर्टिबल असेल तर काय फाइंड आउट करा इन्व्हर्स फाइंड आउट करा. हे असं काहीतरी म्हटलंय. पहिलं एक्झाम्पल फर्स्ट एक्झाम्पल इज द
इन्व्हर्टिबल आणि आपण कुठे आहोत हे लक्षात ठेवा, रो ट्रान्सफॉर्मेशन मध्ये आहोत. परीक्षेत विचारताना ते क्वेश्चन कसं असेल, युजिंग सुटेबल रो ऑपरेशन फाइंड द इन्व्हर्स ऑफ मॅट्रिसेस इफ एक्झिस्ट असं म्हणतील. इफ एक्झिस्ट म्हटलं की त्या ठिकाणी डिटर्मिनंट काढावंच लागेल. ओके, फाइंड इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स युजिंग सुटेबल कॉलम ट्रान्सफॉर्मेशन इफ एक्झिस्ट असं म्हणू शकतो. मी फक्त एक इन जनरल एक्झाम्पल घेतलंय. काय फाइंड द इन्व्हर्स म्हणजे जर असा क्वेश्चन आला तर तुम्ही तिघांपैकी कुठली मेथड वापरू शकता. पण आता सध्या कुठे होतं आपण, रो ट्रान्सफॉर्मेशन मध्ये. आपण काय वापरणार मग आता इथे, रो ट्रान्सफॉर्मेशन वापरणार. मग आता मॅट्रिसेस बघा काय दिलेलं आहे, ए मॅट्रिक्स दिलाय 2 1 4 2. ओके, असा काहीतरी मॅट्रिसेस दिलेला आहे. नाव लक्षात घ्या की आपल्याला इन्व्हर्स काढताना आपल्याला काय करायला लागेल. नाव आता जे दिलंय तर आपण मेन्शन करू घेऊ. ओके, लेट ए मॅट्रिक्स दिलेला आहे 2 1 4 2. ओके, that one is a given. बरोबर. नाव फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू फाइंड द इन्व्हर्स. तो अगोदर आपल्याला काय चेक करायला लागेल, इन्व्हर्टिबल. इन्व्हर्टिबल कधी असतो, जेव्हा त्याचा डिटर्मिनंट काय असतो, नॉन झिरो असतो. बरोबर ना. नाव डिटर्मिनंट ऑफ ए, डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स ए इज 2 1 व्हर्टिकल बार्स मध्ये. मॅट्रिक्स स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये असतो आणि हा डिटर्मिनंट हा व्हर्टिकल बार्स मध्ये असतो. 4 2 क्रॉस मल्टिप्लिकेशन काय येईल, 4 मायनस 4 किती होतोय, 0. नाव डिटर्मिनंटचा 0 आला, इन्व्हर्स निघेल का, नाही निघणार. बरोबर ना. मग आपण गिवन मॅट्रिक्स, देअरफॉर गिवन मॅट्रिक्स ए काय असेल, इज सिंग्युलर मॅट्रिक्स. मॅट्रिक्स काय आला, सिंग्युलर. मग इन्व्हर्स एक्झिस्ट होईल का, नाही. म्हणजे तो इन्व्हर्टिबल येईल का, देअरफॉर ए इज नॉट इन्व्हर्टिबल. Therefore, A inverse does not exist. बस, just A inverse does not exist. लक्षात, या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स एक्झिस्ट होणार नाही. लक्षात. ओके, पुढचं एक्झाम्पल बघू आपण. सेकंड एक्झाम्पल. ए मॅट्रिक्स आहे 1 2 3 4. ओके. नाव सपोज आता जे दिलं आपण तसंच मेन्शन करू. लेट ए मॅट्रिक्स दिलेला आहे 1 2 3 4. दाखवून इज गिवन मॅट्रिक्स. ओके, देअरफॉर डिटर्मिनंट आपण घ्यावं लागेल. डिटर्मिनंट बघू आपण 1 2 3 4. ओके. नाव मग डिटर्मिनंट क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 minus 6 equals to -2 which is does not equals to 0. Therefore matrix, therefore given matrix A is non singular. हा काय आला आता, नॉन सिंग्युलर. म्हणजे नॉन सिंग्युलर म्हणजे तो काय, इन्व्हर्टिबल आहे. therefore A is इन्व्हर्टिबल. म्हणजे त्याचा इन्व्हर्स काय होणार आहे, ए इन्व्हर्स एक्झिस्ट. ओके, झालं इथपर्यंत. ही माझी मेन स्टेप असेल. आता पुढे, आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, इन्व्हर्स. आता टू फाइंड आपण कोणाचा वापर करतो आता पण, रो ट्रान्सफॉर्मेशनचा ना. टू फाइंड ए इन्व्हर्स बाय युजिंग सुटेबल रो ट्रान्सफॉर्मेशन. कन्सिडर, आपण काय कन्सिडर करणार, आपली पहिली स्टेप काय होती, ए इंटू ए इन्व्हर्स इज इक्वल्स टू आयडेंटिटी. कन्सिडर करावं लागेल मला हे. बरोबर आहे. हे कन्सिडर केलं. ए मॅट्रिक्स पुट करा, ए ला तसंच, ए इन्व्हर्सला तसंच राहू द्या. आयडेंटिटीची व्हॅल्यू आता मॅट्रिक्स किती क्रॉस कितीचा आहे, 2 क्रॉस 2चा. आयडेंटिटी मॅट्रिक्स किती क्रॉस कितीचा असेल, 2 क्रॉस 2चा असेल. मग आपला ए मॅट्रिक्स काय 1 2 3 4 इंटू ए इन्व्हर्स इक्वल्स टू आयडेंटिटी 1 0 0 1. त्याला इथपर्यंत लक्षात ठेवा की आपण काय करतोय,
नाव ए इंटू ए इनवर्स इज इक्वल्स टू आयडेंटिटी. ए इंटू ए इनवर्स इज इक्वल्स टू आयडेंटिटी. आता ह्या मॅट्रिक्सला कशात कन्वर्ट करायचं मला? आयडेंटिटी मध्ये. आणि जे ऑपरेशन याला आयडेंटिटी करण्यासाठी वापरेल तेच ऑपरेशन कुठे? याच्यावर अप्लाय करणार आहे. मग 2x2 मध्ये अगोदर काय करतो आपण? A11 काय असायला पाहिजे? 1. तो ऑलरेडी 1च आहे, करण्याची काही गरज पडणार नाही. एक ऑपरेशन आपलं काय झालं? कमी झालं. आता याला काय करावं लागेल? 0 करावं लागेल. या एलिमेंटला काय करावं लागेल? 0. हा 0 झाला बरोबर. नंतर याला 1 करावं लागेल या पोझिशनला. नंतर याला काय करावं लागेल? 0. याचा वापर करून याला 0. याला 0 करायचं याचा वापर करून बरोबर. म्हणजे हे दोघं एलिमेंट 0 आणि हे दोघं काय पाहिजे? 1 पाहिजेत. मग पहिलं ऑपरेशन बघू आपण. ओके, द फर्स्ट ऑपरेशन विल बी अप्लाय टू इट. आता पहिलं तर ऑलरेडी 1 आहे. A11 काय माझा 1 आहे. मग याचा वापर करून याला 0 करायचा. मग जर याला 0 करायचं असेल तर याचा काय करावं लागेल? याला काय करावं लागेल? -3 ने मल्टिप्लाय. चेंज कोणाला करतोय? R2 ला. रो सेकंड R2 ला आपण काय करतोय? चेंज करतोय. कोणाचा वापर करून? R1 ला. मग ऑपरेशन काय असेल? R2 चेंजेस टू. कोणाला चेंज करतोय? R2. मग R2 3 बरोबर ना. R2 -3 इंटू R1. तो पूर्ण रो चेंज होणार ना. R2 पूर्ण चेंज होणार. लक्षात? पूर्ण रो म्हणजे हा पूर्ण 3 4 0 1 हा पूर्ण दोघांचे LHS आणि RHS साईडला दोघांचे रो चेंज होणार आहे ना. मग आता हे ऑपरेशन अप्लाय करायचं असेल तर 1 पहिल्या रोचा काही संबंध आहे का? पहिला रो ऍज इट इज राहणार. दोघांमध्ये तसंच ठेवा. 1 2 इंटू ए इनवर्स दॅट्स 1 0. ओके, सेकंड रो काय होणार आहे माझा? बदलणार आहे. मग आता चेंज केल्यानंतर बघा हा तर काय झाला? 0 झाला. इथे पुट केला 3 - 3 0 होणार आहे. पण इथे आता R2 काय? हा R2 आणि हा R2 आणि हा काय असेल? R2 आणि हा R1. R2 मायनस. ओके ओके, बघू आपण आता इथे 4. R2 काय? R2 इज 4 -3 इंटू R1 काय? 3 इंटू 2 बरोबर ना. R1 2 आहे. मग किती? 6. 4 - 6 किती येणार आहे? -2 येणार आहे. लक्षात इथपर्यंत हे दोघं झाले चेंज. आता या दोघांचा R1 R2 हा R1 असेल आणि हा R2 असेल. मग बघा आता R3 नाही तिथे R2 राहील ना. ओके, R2 हा R2 आहे. R2 मायनस काय असेल? R2 काय? 0 -3 इंटू R1. R2 0 आहे. R1 काय? 1. 3 इंटू 1 हा किती येणार आहे? 0 - 3 ना. 0 - 3 काय येणार आहे? हा -3 झाला. आता हा काय होईल बघा? R2 काय? 1. R1 काय? 0. मग 1 - 3 इंटू 0 मग काय येईल? तो 1. तो 1च राहणार मग. ओके, R1 आणि R2 ला व्यवस्थित लक्षात घ्या. मी परत एकदा रिवाइज करेल. व्यवस्थित चेक करत राहा की आपण काय करतो एक्झॅक्टली असं. हे समजलं इथपर्यंत. नंतर आता लक्षात घ्या हा एलिमेंट हा 1 झाला, हा 0 झाला. आता याला काय करायचंय? मग काय करावं लागेल आपल्याला? R2 ला किती डिवाइड करावं लागेल? -2 ने. R2 ला चेंज करायचंय मला. R2 डिवायडेड बाय -2. R2 डिवायडेड बाय -2. मग आता लक्षात घ्या. आता 1 2 0 1 -0/2 0 राहणार आहे. -2/-2 1 आला इंटू ए इनवर्स. ओके, नाव पुढे पहिला ओके 1 0. ओके, -3/-2 3/2 मायनस मायनस प्लस होऊन जाईल ना. बघूया हा पण -3/-2 काय येणार आहे? 3/2 येणार आहे. नंतर हा -1/2. ओके, ना आता पुढे हा झाला 1. हा किती झाला? 1 झाला. आता याला काय करायचंय? याचा वापर करा आणि याला 0 करा बरोबर आहे ना. मग याचा वापर करून याला 0 कसं करायचं? R2 ला किती मल्टिप्लाय करावं लागेल? -2 ने. चेंज कोणाला करतोय? R1 चेंजेस टू R1 मायनस R2 ला किती मल्टिप्लाय करायचंय? -2 इंटू R2 बरोबर. मग ऑपरेशन बघा आता काय? ओके, 0 1 R2 तसंच राहणार. चेंज कोणाला करतोय? R1 ला. ओके, इनवर्स इज इक्वल्स टू 3/2 -1/2. आलं लक्षात? ओके, नाव आता बघा हे दोघे एलिमेंट बदलणार आहेत आणि हे सुद्धा दोघे एलिमेंट R1 चे चेंज होणार. मग आता R1 -2 टाइम्स ऑफ R2. ओके, R1 काय? R2 काय? पुट करायच्या मध्ये. ओके, R1 काय? 1 -2 इंटू
0. R2 काय होता? 0 होता. काय येणार आहे? हा 1 येणार आहे. म्हणजे ऑब्विसली एलिमेंट बदलला नाही. ओके, हा काय? R1 काय? 2 into R2 काय? 1. Just 2 into 1. 2 minus 2 0 झाला 0. बरोबर ना. पुढे आता याच्यासाठी परत तेच R1 काय? R1 is 1, R2 is 3/2. मग काय? 1 minus 2 into 3/2. बरं, पुढे just 2 to get cancelled. 1 minus 3 minus 2. That one is a minus 2. Now next काय येणार आहे? हा एलिमेंट काय होता? R1 काय? 0. 0 minus 2 into R2 काय? 1/2. minus 1/2 ना. minus get plus into 1/2. 2 to get cancel. That one is a 1. कळतंय? ओके, मग हा मॅट्रिक्स काय? हा मॅट्रिक्स आयडेंटिटी. आयडेंटिटी into A inverse is equals to this matrix -2 1 3/2 -1/2. आयडेंटिटी into A inverse काय होतोय? A inverse म्हणजे हा माझा बी मॅट्रिक्स आला. हा काय आला माझा? बी मॅट्रिक्स. तो काय होता अगोदर? आयडेंटिटी होता. तो कशात कन्वर्ट झाला? बी मॅट्रिक्स मध्ये. म्हणजे ऑब्विसली हा जो मॅट्रिक्स आलाय -2 1 3/2 आणि -1/2 काय असणार आहे? इनवर्स असणार आहे. दॅट इज माय रिक्वायर्ड इनवर्स ऑफ अ गिवन मॅट्रिक्स ए. या मॅट्रिक्सचा हा काय आला माझा? इनवर्स आला. समजताय? दॅट इज माय प्रोसेस टू फाइंड इनवर्स of 2x2 matrices by using suitable row transformation. रो ट्रान्सफॉर्मेशनचा वापर करून. कळतंय? पुढचं एक्झाम्पल बघू आपण. पुढच्या एक्झाम्पल मध्ये पण असंच काहीतरी असेल. आता एलिमेंट बदलतील. सेकंड एक्झाम्पल मध्ये 2x2 च्या अगोदर एक्झाम्पल बघू, नंतर 3x3 कडे जाऊ आपण. नाव 1 - 1 2 3. ओके, नंतर बघा आता हा मॅट्रिक्स दिलेला आहे. आता या मॅट्रिक्सचा काय करायचं आहे? इनवर्स करायचं. अगोदर काय चेक करा? जे दिलेले आपण ते मेन्शन करून घेऊ. ओके, अगोदर काय फाइंड आउट करायचं आहे? डिटर्मिनंट 1 - 1 2 3. ओके, नाव क्रॉस प्रोडक्ट काय नेमचा आता? 3 मायनस आहे ऑलरेडी. मायनस गेट +2 इक्वल टू 5 विच इज डज नॉट इक्वल्स टू 0. म्हणजे ऑब्वियसली गिवन मॅट्रिक्स ए इज अ नॉन सिंगुलर. therefore A is a invertible. A inverse exists. A inverse काय झाला? एक्झिस्ट झाला. मग आता टू फाइंड A inverse by using suitable row transformation. ओके, कन्सिडर रो ट्रान्सफॉर्मेशन साठी हे इक्वेशन फिक्स आहे माझं. बरोबर ना? A into A inverse इक्वल्स टू आयडेंटिटी. ओके, A ची व्हॅल्यू आता आपण पुट करू. A ची व्हॅल्यू काय? A मॅट्रिक्स काय? 1 - 1 2 3. बरोबर. ओके, आता ह्या मॅट्रिक्सला कशात कन्वर्ट करायचंय? आयडेंटिटी मध्ये. मग आता हा 1 ऑलरेडी आहे. A11. आता याला काय करायचंय? पहिलं ऑपरेशन, फर्स्ट ऑपरेशन. आता परत एकदा आपण नवीन बघू. ओके, पहिलं ऑपरेशन. याला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? -2 ने. मग पहिलं कोणाला चेंज करतो अगोदर? R2 चेंजेस टू R2 - 2 टाइम्स ऑफ R1. याचा वापर करून याला काय करायचं? 0. म्हणून मी R1 ला कितीने मल्टिप्लाय केला? -2 ने. -2 + 2 0. R1 तसंच राहणार 1 - 1 इंटू A इनवर्स 1 0. ओके, आता पुढे काय करायचं आपल्याला? हा 0 होणार आहे. ओके, नाव आता पुढे बघू आपण. R2 काय? 3. R1 काय? पुट करा त्याच्यामध्ये. R2 काय? 3 मायनस R2 2 into -1 म्हणजे -1 गेट +1 किती होणार आहे? 5. आला इथपर्यंत. ओके, आता तिकडचे दोघं एलिमेंट चेंज करू आपण. हा R1 काय?
1, R2 काय 0, मग R2 इज 0 -2 इंटू 1 काय येणार आहे -2. ओके, नंतर 1, R1 काय 0, R2 काय 1. ओके, मग 1 - 2 इंटू 0 काय येणार तो 1. दाखवून इज 1. आता पुढे काय करायचं आपल्याला? पहिलं ऑपरेशन झालं, दुसरं ऑपरेशन, सेकंड ऑपरेशन काय असेल? सेकंड ऑपरेशन काय असेल? हा 1 झाला, हा 0 झाला, याला काय करायचं आता 1. असं डायगोनल लिमिट 1 पाहिजेत ना, हा 1 करायचं. मग काय करावं लागेल? R2 ला 5 ने डिवाइड. मग कोणाला चेंज करतोय? R2 चेंजेस टू R2/5. ओके, नाव पुढे मग काय करायचं आता? 1 - 1 0 1 5/5 काय झाला 1 झाला इंटू A इनवर्स. ओके, पुढे 1 0. ओके, -2/5 आणि हा 1/5 कारण R2 पूर्ण R2 ला चेंज केलं ना, पण डिवाइड बाय काय केलंय 5 केलंय. बरं, पुढे याला काय करायचंय 0, याचा वापर करून याला 0 करायचंय. A22 चा वापर करून कसं करायचं? दोघांना ऍड करून ना डायरेक्ट आपण दोघांची काय घ्यायची ऍडिशन. R2 + R1 डायरेक्ट हा मायनस ऑलरेडी आहे मायनस -1 + 1 0. मग आपण कोणाला चेंज करतोय? R1 चेंजेस टू R1 + R2. दोघांची काय घ्यायची सिम्पली ऍडिशन घ्यायची. मग ऍडिशन बघू आपण आता. हा ऍडिशन 1 + 0 कारण R2 काय 0, R1 काय 1, मग 1 + 0 1. दोघांची ऍडिशन 0, हा तर तसंच राहणार इंटू A इनवर्स. ओके, इक्वल्स टू आता दोघांची ऍडिशन बरोबर ना. 1 मायनस ऑलरेडी मायनस प्लस मायनस होईल 2/5 क्रॉस मल्टिप्लिकेशन 5 - 2/5 5 - 2 3/5. ओके, नाव हा दोघांची ऍडिशन दाखव इज 1/5. हा तर तसंच राहील 2/5 आणि 1/5. जर वाटलं तर 1/5 सगळ्यांमध्ये कॉमन आहे ना 1/5. तुम्ही तो बाहेर काढू शकता बरोबर. हा काय आयडेंटिटी इंटू A इनवर्स आणि हा 1/5 काय केला मी कॉमन काढला. 1/5 कॉमन काढल्यामुळे एलिमेंट काय राहिले 3 1 -2 1 बरोबर आहे. नाव मग बघा आता व्यवस्थित हा आयडेंटिटी इंटू A इनवर्स काय येणार आहे? A इनवर्स इक्वल टू 1/5 सगळ्यांमध्ये कॉमन आहे म्हणून मी 1/5 कॉमन काढला लक्षात घ्या. 3 1 -2 1 झालं. हा काय माझा इनवर्स आहे ह्या मॅट्रिक्सचा आणि मध्ये पण 1/5 राहिलं तरी काही फरक पडणार नाही, तोच येणार आहे. कळत आहे? दाखवून ग इनवर्स हा इनवर्स आहे ह्या मॅट्रिक्सचा. कळत आहे? ओके, नाव पुढे एक्झाम्पल बघू आपण परत 3x3 मध्ये 2x2 मध्ये 4th एक्झाम्पल. नाव 2 1 1 -1. ओके, नाव अगोदर काय चेक करायचं आपल्याला डिटर्मिनंट 2 1 1 -1. आता डिटर्मिनंट बघू आपण अगोदर. सेम एक प्रोसेस खूप सोपी आहे. जेवढे एलिमेंट चेंज करायचे तेवढे आपण ऑपरेशन करायचे. किती एलिमेंट चेंज केले ते बघा आपण. आता मला कोण कोण चेंज करायचं 1 2 3 एलिमेंट चेंज करायचे ना. किती ऑपरेशन घेतले 1 2 3 तीनच ऑपरेशन लागले. जेवढे एलिमेंट चेंज करणार तेवढे ऑपरेशन लागतील. ओके, हा काय 2 1 1 -1. बघा आता क्रॉस मल्टिप्लिकेशन -2 -1 -2 -1 किती येणार आहे -3 which is equals to does not equals to 0. म्हणजे obviously given matrix A is a non-singular, therefore A is a invertible. A inverse exist. Okay, now आता कोणाचं आपल्याला कशाने फाइंड आउट करायचं आहे रो ट्रान्सफॉर्मेशनने. टू फाइंड A inverse by using suitable रो ट्रान्सफॉर्मेशन. मग A ची व्हॅल्यू पुट करू आपण याच्यात. A matrix 2 1 1 -1. A inverse is equals to identity 1 0 0 1. ओके, इथपर्यंत आलं लक्षात. ओके, पुढे एक लक्षात घ्या आपल्याला जर वाटलं तर रो एकमेकांची इंटरचेंज करू शकतो आपण इंटरचेंजिंग घेतोय ना रो इंटरचेंजिंग 2. आता इथे काय 2 ने डिवाइड करावं लागेल का आपल्याला
म्हणजे 2 ने डिवाइड केलं तर हा 1 होईल, पण इथे ऑलरेडी 1 आहे ना. मग आपण एक काम करू की हा रो वरती जाऊ देऊ आणि हा खाली येऊ देऊ. दोघे रो काय करायचे, इंटरचेंज करून घ्यायचे. आपण इंटरचेंजिंगचा सुद्धा आपण फॉर्म्युला घेतलेत ऑलरेडी ना. मग आपण R2 आणि R1 ला काय करायचं, इंटरचेंज करून घ्या. काय इंटरचेंज करतोय, कारण इथे काय होतो 1 आहे, हा 1 वरती निघून जाईल आणि 2 खाली येऊन जाईल, बरोबर. मग आपण अगोदर पहिलं ऑपरेशन काय, R1 इंटरचेंजिंग टू R2. R1 आणि R2 काय करायचे, आदला बघा. जिथं इथे आपण जे ऑपरेशन अप्लाय केलं तेच कुठे अप्लाय नाही, आरच्या साईडला पण, म्हणजे यांचे सुद्धा रो काय होणार आहेत, बदलणार आहेत. मग बघू आपण साइन मॅट्रिसेस 1 - 1 R1 R2 चेंज केले ना, 1 - 1 2 1, वरचा रो खाली आला आणि खालचा वरती गेला, इंटू A इनवर्स इज इक्वल्स टू 0 1 1 0. काय झालं हे, हा रो वरती गेला, वरचा खाली आला, आलं लक्षात. ओके, आता आपली प्रोसेस, हा काय करायचा, 0 करायचा. मग आता 0 करण्यासाठी काय करावं लागेल, R2 चेंजेस टू R2 - 2 टाइम्स ऑफ R1, R2 - 2 टाइम्स ऑफ R1. मग आता 0 करतो आपण. मग सांगा आता 1 - 1 हा A इनवर्स तसाच आणि 0 1 सुद्धा तसाच, आपला फक्त R2 चेंज होणार आहे. मग काय चेंज झाला सांगा आता. ओके, हा काय झाला, 0 झाला. R2 - 2 टाइम्स ऑफ R1, R2 - 2 टाइम्स ऑफ R1. ओके, R2 काय 1, R1 काय -1, मायनस मायनस घे प्लस, म्हणजे 1 - घे प्लस 2 × 1 काय तो 3 येतं, कळत आहे. ओके, नंतर आता पुढे इथे पण तेच करावं लागेल ना. R2 काय 1, R1 काय 0, पुट करू आपण 1 + 2 × 0 काय 1, तो 1च राहणार. बरं, पुढे R2 काय R1 काय 1, म्हणजे 0 - 2 × 1, कारण R1 1 आहे ना माझा, बरोबर. हा काय येणार आहे -2, आलं लक्षात. ओके, ना आता याला काय करायचं आहे, 1 करायचं आहे. मग 1 करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, त्याला आता डिवाइड करायचं आहे, R2 ला डिवाइड करायचं आहे, बरोबर आहे. R2 चेंजेस टू R2 डिवायडेड बाय 3. मग पूर्ण रोला काय करायचं आहे, डिवाइड करायचं आहे. मग बघा आता 1 - 1 0 1 इंटू A इनवर्स 0 1 1/3 आणि हा -2/3. ओके, बरं, पुढे शेवटची प्रोसेस काय असेल, मग हा काय करायचा आहे 0. मग ऑपरेशन काय असेल, R1 + R2, बरोबर ना, कारण -1 + 1 काय होईल 0. दोघांची काय करायची, ऍडिशन करायची. मग ऍडिशन R1 चेंजेस टू R1 + R2, जस्ट समेशन घ्या फक्त, म्हणजे हा काय होईल 0 होईल. 1 0 0 1 इंटू A इनवर्स. आता दोघांची ऍडिशन घ्या, 0 + 1/3 0 + 1/3 1/3, दोघांची ऍडिशन 1 मायनस, हा प्लस मायनस मायनस होऊन जाईल 2/3, क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 - 2/3 3 - 2 1/3 3 - 2 इज 1 1/3 आणि हा तसाच 1/3 - 2/3. कॉमन कोण निघेल बरं, 1/3. हा काय आयडेंटिटी आहे आणि इथे कोण कॉमन निघाला 1/3, म्हणजे 1 1 1 - 2 झाला. याचा इनवर्स तो असणार आहे, कळत आहे. ते 4th नंबरचा एक्झाम्पल, कळत आहे सगळ्यांना. ओके, नाव एवढं लक्षात ठेवा की आपण हे एक्झाम्पल्स कसे सॉल्व्ह करतोय, काय करतोय. अगोदर मला जेवढे नियरली हे आपले 80 ते 90 एक्झाम्पल आहेत 2x2 चे, नियरली रिपीटेड काही एक्झाम्पल असतील त्याच्यात 80-90 एक्झाम्पल आहेत. हे 2x2 चे एक्झाम्पल मला सगळे एक्झाम्पल सॉल्व्ह पाहिजेत, आलं लक्षात. मला या 1 ते 2 दिवसामध्ये हे 2x2 चे एक्झाम्पल मला कम्प्लीट पाहिजे. प्रॅक्टिस जेवढी होईल तेवढं एक्झाम्पल जास्तीत जास्त कळतील. जर प्रॅक्टिस झाली नाही तर एक्झाम्पल कळणार नाहीत, कारण या रो ट्रान्सफॉर्मेशन साठी आपल्याला प्रॅक्टिस कॅल्क्युलेशन क्विक आले पाहिजे. क्विक कॅल्क्युलेशन साठी आपल्याला हे कॅल्क्युलेशन करायचे, जास्तीत जास्त एक्झाम्पल आपल्याला काय करायचे, सॉल्व्ह करायचे असणार आहेत, आलं लक्षात. ठीक आहे, हे एक्झाम्पल अगोदर 2x2 चे कम्प्लीट करू. उद्या मी 3x3 चे एक्झाम्पल घेईल.
अगोदर हे पूर्ण आपले 2 क्रॉस 2 आणि 3 क्रॉस 3 चे एक्झाम्पल अगोदर सॉल्व्ह करू आणि मग बाकीचे पुढचे एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत. आलं लक्षात?